अरे काय बाळा, कुठे कुठे आहेस तू? कुठे होतास तू इतका वेळ? तुझा फोन सुद्धा बंद आहे. हं? दॅट जरा शांत व्हायचं होतं. बराच वेळ एकटाच गाडी चालवत होतो आणि नंतर बीचवर जाऊन बसलो. बोला ना, काय बोलायचं होतं का? नाही काय नाही, ते मिस्टर कीर्तनेंनी जी काही अट घातली आहे त्या संदर्भात तुझ्या आईला काही फारसं आवडलेलं नाहीये. ते तिचा विरोधच आहे याला. अजय, फक्त विरोध नाही, तीव्र विरोध, सक्त विरोध, आणि त्याही पेक्षा एखादा जालिम शब्द असेल ना तर तसा विरोध. बघ, हे असं आहे. बोला मग, काय तुझं काय म्हणणं आहे? काय माझं काय म्हणणं आहे, मला जरा गायत्रीशी बोलायचं आहे. मग बघू काय होतं. गुड. बोल बोल तू तिच्याशी. कदाचित तिच्याशी बोलून तुलाच काही गोष्टी स्पष्ट होतील आणि माझी खात्री आहे त्यातनं नक्कीच काहीतरी चांगलंच निष्पन्न होईल. ऑफकोर्स ऑफकोर्स, जे काय घडेल ते चांगलंच घडेल. आणि तू आहेस ना माझ्या आयुष्यात म्हणल्यावर माझ्या आयुष्यात काहीच वाईट घडूच शकत नाही. It's like my son. माझा अजूनही विरोध आहे, तीव्र विरोध. काय ना उमा, आपण आपल्या निर्णयावरती, आपल्या तत्वांवरती, आपल्या मतावरती जर ठाम राहिलो तर माझी खात्री आहे आपल्या मतांचा, तत्वांचा आदर करणारी माणसं आपल्याला नक्कीच भेटतील आपल्यालाही. नक्की माझी अट मान्य करणारा मुलगा आपल्याला भेटेल. काळजी करू नकोस. माझा विश्वास आहे माझ्या तत्वांवर, माझ्या मतावरती. आता मी बॉल त्यांच्या कोर्टात टाकलेला आहे आणि तूच मला म्हणालीस ना की मी जो काही निर्णय घेईन तो तुला मान्य असेल म्हणून. म्हणालीस ना, मग हा माझा निर्णय आहे. तुला काही माझ्या निर्णयावर आक्षेप आहे? नाही बाबा, मी माझ्या म्हणण्यावर तितकीच ठाम. माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तुम्ही माझ्यासाठी जो काही निर्णय घ्याल तो माझ्या भल्याचाच असेल. आणि तो मला पूर्णतः मान्य असेल. तुमच्या कुठल्याच निर्णयाला माझा कधीच विरोध नसेल बाबा, कधीच नाही.